मित्र आता मोठे झालेत, आपापल्या वाटा शोधत गेलेत. 25 वर्षांनी एक वही सापडली, स्मृतींची पानं पुन्हा उलगडली. समासाला बिलगून रांगेत शब्द होते, काही ठळक, काही पुसट, पण स्तब्ध होते. बहुधा खाकी कवरची ती माझीच वही होती, कारण मागच्या पानावर एक वेडी वाकडी सही होती. शब्द जुळवायचा खूप प्रयत्न केला, पण काही जोड्या जुळल्याच नाहीत. काही जागा रिकाम्याच राहिल्या, ज्या भरणे आता शक्य नाही. पर्याय सगळे अपुरे वाटतायत. उत्तरे सगळीच थोडक्यात आहेत. संदर्भासहित फारसं लक्षात नाही. कोण कोणास म्हणाले ते आता आठवत नाही. प्रयोग काही अर्धवट राहिलेत, गणित काही सुटलीच नाहीत. बराचसा इतिहास जमा झालाय. भूगोल नशिबाच्या ग्रहगोलांमध्ये अडकलाय. हिंदी चित्रपटात करमणूक करते. संस्कृतची विस्मृती झाली. कलांवर आता जळमटं आहेत आणि शारीरिक शिक्षण पोटाकडे पाहते. थोडेफार आठवतायत काही अर्धवटचे किस्से, सहलीतली मजा मस्ती, काही खेळ, काही खोड्या, मार्कांनी वर खाली मारलेल्या त्या उड्या. शाळेत खूप खेळायचो, पडायचो, ओरडायचो. आता आमचाच खेळ झालाय. आयुष्य आम्हाला खेळवतंय, आपटतंय, पाडतंय, लोळवतंय. सगळ्यांसमोर आधीसारखं रडता मात्र येत नाही. मित्र भेटला जुना तरी बोलता फारसं येत नाही. मनात चमकतात आठवणी जुनाट पुसटशा काही. घरदार विसरून तेव्हा गप्पा गोष्टींमध्ये रमायचो आम्हीही. आता रोजची व्यस्तता, धावपळ यांमुळे मित्रांशी भेटणंच झाले कमी. सध्या सोसायटीत राहतो, कामाची ओझी वाहतो, बिंज वॉच करून OTT पाहतो. एकूणच समृद्धीत नाहतो. करतो व्हर्च्युअल मीटिंग, इंटरनॅशनल आउटिंग, 5 स्टार ईटिंग अशी असते आपली परफेक्ट सेटिंग. शाळेत असताना नव्हतं असं काही. तेव्हा वर्षातून एखादी जायची शाळेची सहल. पाहायचो दूरदर्शनवरील एखादीच सिरियल. गरीब साधे मित्र, पण मैत्री एकदम रिअल. महागड्या हॉटेल्समधले लंच, पार्ट्या, ड्रिंक्स, बर्गर सगळं कसं हजर होतं आता क्षणार्धात बसल्या जागेवर. पण मित्राचा तो डब्बा मात्र सापडत नाही कुठल्या झोमॅटो अथवा स्विगीवर. तो गाजराचा हलवा, तो फोडणीचा भात, ती चपाती भाजी आणि कधीतरी नॉनव्हेज डब्यात. शिक्षकांसोबत गिरवलेला धडा, शाळेच्या कॅन्टीनचा हॉटडॉग आणि वडा, सर्कल जवळचा न्याय निवाडा आणि मैत्रीच्या झाडाखाली पडलेला गप्पांचा तो सडा. तो चिंच बोरांनी भरलेला किसा, तो स्पर्धेत पोरांनी उमटवलेला ठसा, तो पिकनिकला ओरडून बसलेला घसा आणि वर्गात मित्राने रंगवलेला किस्सा. सांगा परत आणायचा कुठून आणि कसा. ते मैदान, ते कट्टे, ते मॅटर सगळं बदललं इन फेसबुक, इन्स्टा, ट्विटर. लाईक, पोक, जोक आणि आवडलेलं यूट्यूब थिएटर. फोनचे गुलाम सगळे दिवसभर असतात आता नेटवर. आम्ही मात्र असायचो मैदानात किंवा शाळेच्या गेटवर. प्रेम प्रकरणं तेव्हाही होती.
समोरच्या वर्गात लपलेली, वहीच्या पानात टिपलेली आणि जुन्या पुस्तकात जपलेली. दोस्ती यारी न्यारी होती, फिल्डिंग लावून गाठलेली, गेटवरून बंक मारताना फाटलेली, वाढदिवसाला वाटलेली आणि सेंड ऑफला गळ्यात दाटलेली. आता GF-BFचा चाललाय ट्रेंड. मेसेजेस इथून कॉपी आणि तिथे सेंड. राजकीय पोस्टवर होतात आर्ग्युमेंट. यात जवळचे मित्र बनतात जस्ट अनदर फ्रेंड. असाच एखादा दुखावलेला भेटतो, त्याला खूप चीड येते, एकटेपणा वाटतो, पण तो शब्द रोखतो, तोलून मोलून वागतो. मोकळेपणे बोलायचं सोडून मनात काही राखतो. शाळेत असताना नव्हती अशी लपवाछपवी, नव्हते हे मान अपमान. होती ती निरागस मैत्री आणि मजा. थोडीफार व्हायची सजा, काही काळ रडून पुन्हा मित्रांसोबत बेंच बाजा. थोडी आंबट, थोडी गोड, अशा आठवणींची शाळेतली ही मैत्री. उरेल तितकीच मुरेल, पुढील आयुष्याला पुरेल अशी वाटते खात्री. नमस्कार, मी तुषार अरुण मोरे. 10वी ब 1999 बॅच, IAS राजा शिवाजी विद्यालय. ही कविता माझ्या शाळेतल्या सगळ्या मित्रांसाठी. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच जुन्या गोष्टी आठवतील.